अनेकदा आपण कुणावरती रागावतो आणि रागावल्यामुळे मग आपल्याला कळायला लागतं की मी विनाकारण त्याला बोललो आणि बोलून तो कसा दुःखी झाला याचा पश्चाताप व्हायला लागतो. मित्रांनो, पुन्हा पश्चाताप करण्यात अर्थ नसतो, परंतु आपला हा जो राग आहे तो काय येतो ह्याबद्दल सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. काही कारण नसताना छोट्या छोट्या विषयावरून आपण रागवायला लागतो. ही एक सवय जडून जाते आणि छोट्या छोट्या विषयाबद्दल चिडचिड करणे, रागावणे आणि याबद्दल आपण म्हणजे कोणी गाईडलाईन करत नाही, सांगत नाही आणि ती एक सवय जडते. आणि असं करता करता आपला स्वभाव लोकांना कळायला लागतो. लोक मग आपल्यापासून दूर राहणं पसंत करतात किंवा काहीही बोलायचं असेल तर आपल्याला विचार करत बोलतात. मित्रांनो, पहिल्यांदा ह्या सवयीवर आपल्याला काम केलं पाहिजे. कारण नसताना रागवणे किंवा कारण असताना सुद्धा जर रागवत असाल तर समजावून सांगण्याची जी सगळ्यात महत्त्वाची जी सोपी पद्धत आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. त्यामुळे रागावण्यावरती कंट्रोल करणं गरजेचंच आहे. नाहीतर आपल्यापासून सगळी नातेसंबंध, मित्रत्व दुरावले जातात आणि नंतर कळायला लागतं तेव्हा लोक आपल्या जवळ येत नाहीत. म्हणून रागाचा आपल्याला फायदा नाही तर नुकसानच आहे मित्रांनो.